हे आहे ठोकशाही न्यूज 24, जिथे आवाज दाबला जात नाही, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे. टाकळी ढोकेश्वर गटात मोफत रेशनिंग आणि पेन्शन कॅम्प, एजंटांपासून सावध राहण्याचे आवाहन. श्री पोपट गुंड, उपतालुका प्रमुख निलेश लंके प्रतिष्ठान, पारनेर. पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर जिल्हा परिषद गटामध्ये भावी जीप सदस्य सन्माननीय सोनियाताई रवींद्रशेठ राजदेव यांच्या पुढाकाराने आणि रवींद्रशेठ राजाराम राजदेव यांच्या माध्यमातून प्रत्येक गावात रेशनिंग कार्ड व विविध शासकीय कामांसाठी विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात आले. या कॅम्पमध्ये रेशनिंग कार्ड दुरुस्ती, फाटलेले तुटलेले कार्ड बदलणे, ऑनलाईन प्रक्रिया तसेच वृद्ध नागरिकांची बंद पडलेली पेन्शन पुन्हा सुरू करण्यासंदर्भातील कागदपत्रे मोठ्या प्रमाणात जमा झाली. अनेक प्रलंबित कामांना राजदेव दाम्पत्यांच्या पाठपुराव्यामुळे मार्ग काढण्यात आला. विशेष म्हणजे या सर्व सेवा पूर्णपणे मोफत करण्यात आल्या असून कोणाकडूनही 1 रुपया देखील स्वीकारण्यात आले नाही. आवश्यक ते किरकोळ खर्चसुद्धा रवींद्रशेठ राजदेव यांनी स्वतःच्या खिशातून केला असल्याची माहिती देण्यात आली. परंतु याच गटात काही एजंट नागरिकांकडून कामांसाठी पैसे मागत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. संजय गांधी निराधार योजना, रेशनिंग कार्ड व इतर शासकीय प्रक्रियांसाठी काही एजंट लोकांकडून पैसे घेतल्याचे किंवा मागितल्याचे प्रकार अलीकडेच मोठ्या प्रमाणात उघड झाले आहेत. या पार्श्वभूमीवर श्री पोपट गुंड, उपतालुका प्रमुख निलेश लंके प्रतिष्ठान, पारनेर यांनी गटातील नागरिकांना कळकळीचे आवाहन केले आहे की रवींद्रशेठ राजदेव किंवा सोनियाताई राजदेव यांच्या नावाने कोणालाही पैसे देऊ नयेत. आमच्या माध्यमातून सर्व कामे विनामूल्य केली जातात. एजंटांकडून होणाऱ्या गैरवापरापासून सावध राहा. तसेच कोणतेही रेशनिंग कार्ड, पेन्शन किंवा इतर शासकीय विषयक काम असल्यास थेट संपर्क साधावा, असेही त्यांनी आवर्जून सांगितले. संपर्क क्रमांक 84 59 56 87 55. श्री पोपट गुंड, उपतालुका प्रमुख निलेश लंके प्रतिष्ठान, पारनेर. ठोकशाही न्यूज 24 साठी शेख शफीक मनियार. नाव सांगा प्रथमतः आपलं. नमस्कार, मी पोपट गुंड, उपतालुका प्रमुख निलेश लंके प्रतिष्ठान, पारनेर. गेल्या 2 महिन्यापूर्वी टाकळी ढोकेश्वर जिल्हा परिषद गटामध्ये या टाकळी ढोकेश्वर जिल्हा परिषद गटाच्या भावी जिल्हा परिषद सदस्या सन्माननीय सोनियाताई रवींद्रशेठ राजदेव यांच्या प्रयत्नामधून आणि रवींद्रशेठ राजाराम राजदेव यांच्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये टाकळी ढोकेश्वर गटाच्या प्रत्येक गावामध्ये रेशनिंग कार्डच्या संदर्भामध्ये ज्या लोकांची कामं प्रलंबित होती त्या लोकांसाठी कॅम्पचं आयोजन रवींद्रशेठ राजदेव यांनी केलं होतं. त्या कॅम्पमध्ये अनेक गरजू लोकांची कागदपत्रं त्या ठिकाणी आलेली आहेत. त्याचबरोबर त्याच कॅम्पमध्ये ज्या वृद्ध लोकांची पेन्शन बंद पडलेली आहे त्या लोकांची सुद्धा कागदपत्रं त्या ठिकाणी आलेली होती. आणि ही बरीचशी कामं या ठिकाणी रवींद्रशेठ राजदेव यांच्या मार्फत मार्गी लागलेली आहेत. या कामासाठी त्यांनी कोणाकडूनही 1 रुपया घेतलेला नाही. सर्व लोकांची कामं मोफत केलेली आहेत. त्यासाठी जो किरकोळ काय खर्च येईल ते स्वतः खिशामधून तो खर्च करतात. परंतु टाकळी ढोकेश्वर गटामध्ये एजंट लोकांचा बराचसा सुळसुळाट त्या ठिकाणी झालेला आहे. आमच्याकडं बऱ्याचशा लोकांच्या तक्रारी या ठिकाणी आलेल्या आहेत. काल परवासुद्धा बऱ्याचशा लोकांच्या तक्रारी आल्या की संजय गांधी निराधारचे बंद पडलेले पैसे चालू करण्यासाठी पैसे मागितले जातात आणि काही लोकांनी पैसे पण दिलेले आहेत. त्याचबरोबर रेशनिंग कार्ड कोणाचं ऑनलाईन नाही, कोणाचं फाटलं आहे, कोणाचं तुटलं आहे, ही कामं करून देण्यासाठी सुद्धा एजंट लोकांनी पैसे घेतलेले आहेत. तेव्हा माझी टाकळी ढोकेश्वर जिल्हा परिषद गटातील सर्व मायबाप जनतेला विनंती आहे की रवींद्रशेठ राजदेव यांच्यामार्फत कुठलाही 1 रुपया त्या ठिकाणी घेतला जात नाही. सर्वांची कामं मोफत केली जातात. तेव्हा आपण अशा एजंट लोकांपासून आपण सावध राहा. कारण ही एजंट लोक रवींद्रशेठ राजदेव आणि सोनियाताई राजदेव यांच्या नावाचा वापर करून लोकांकडून पैसे घेतात. तेव्हा माझी सर्व टाकळी ढोकेश्वर जिल्हा परिषद गटातील मायबाप जनतेला हात जोडून कळकळीची विनंती आहे, आपण कोणालाही 1 रुपया न देऊ नये. त्याचबरोबर आपण थेट रवींद्रशेठ राजदेव यांच्याबरोबर जरी संपर्क केला तरी काय हरकत नाही, किंवा मी पोपट गुंड माझ्या स्वतःबरोबर जरी संपर्क केला तरी काय अडचण नाही. मोबाईल नंबर सांगा. त्यासाठी माझा मोबाईल नंबर आहे 84 59 56 87 55. धन्यवाद.